गुरुजी ह्या लहान लेकराकडे बघितल्यानंतर मला माझ्या 2009च्या विधानसभेची आठवण होती। कारण त्या निवडणुकीत मी अतिशय नवीन उमेदवार होतो। माझी ओळख ती काय फक्त कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचा मुलगा इतकीच होती। आणि गावगाव जर बघितलं तुम्ही तर मला वाटतं ह्याच वयाची मुलं फक्त माझ्या प्रचाराला सगळी लहान लेकरं। त्यामुळे या लहान मुलांचं प्रेम काय असतंय हे मी स्वतः 2009 पासून अनुभवत आलेलो आहे। आज आपल्या संस्थेमध्ये आल्याच्या नंतर अतिशय आनंदाने सांगावंसं वाटतं की अटल टिकरिंग लॅबच्या बाबतीत सुळगुरुजी नेहमी त्या ठिकाणी पाठपुरावा करायचे आणि आपल्याला ती केंद्र सरकारकडनं मंजूर करून देण्यात त्या ठिकाणी तुमचा खासदार म्हणून मला यश आलं, त्याच्याबद्दल मी निश्चितपणे आपलंही अभिनंदन करतो। बुमला आणि परंड्याला दोन्ही ठिकाणी दिल्यात आणि खरं तर गुरुजी तुमचं वैशिष्ट्य हे आहे की बोम सारख्या ठिकाणी, कारण आज जर तुम्ही शाळेची परिस्थिती बघितली तर शेतात काम करणारा शेतमजूर सुद्धा आपलं लेकरूला आपल्या वाट्याला जे कष्ट आलंय ते भविष्यात येऊ नये, माझं पोरगं चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं गेलं पाहिजे, शिकून मोठा झाला पाहिजे, या भावनेतनं चांगल्यातल्या चांगल्या शाळेत घालायचा प्रयत्न ग्रामीण भागातला सर्वसामान्य माणूस सुद्धा म्हणजे अगदी शेतमजूर सुद्धा करतो, शेतकरी सुद्धा करतो। मला वाटतंय आपली संस्था खरंच वाखाणण्याजोगी आहे की नुसत्या अटल टिकरिंग लॅबवर आपण न थांबता आयसीआयसीआय बँकेच्या CSR मधून सुद्धा आपण अतिशय उत्कृष्ट दर्जाची प्रयोगशाळा त्या ठिकाणी या शाळेतल्या लेकरांसाठी उपलब्ध करून दिली। त्याच्याबद्दल तुमचं सुद्धा आणि आयसीआयसीआय बँकेचं सुद्धा मनापासून मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। पोरांनो प्रयोग करता का त्या अटल टिकरिंग मध्ये? हो, लय पोरांचा आवाज बारका यायला ते पुरी करीत असतील बहुतेक। पोरांना लय काम असते काय का नाही घरी, स्वयंपाक करायचा, कोण पाहुणा आला की कोणा चहा करून द्यायचा। अरे हाय तुम्हाला कामच इतके त्यामुळे तर गुणवत्तेत तुम्ही कुठं पुरीच्या बरोबर सुद्धा नाही, खरंय का नाही? गुणवत्तेवर जर नजर टाकली, गुणवत्तेवरच नाही, तुम्ही IAS चा निकाल घ्या, MPSC चा निकाल घ्या, 10वीच्या पहिल्या आलेल्या मुलांचा निकाल घ्या, 12वीचा पहिला आलेला मुलांचा निकाल घ्या, HSC बोर्ड असू द्या, CBSE बोर्ड असू द्या, सगळीकडे त्या ठिकाणी मुली पुढे आहेत। आणि मला आता भीती वाटायला लागली की जे आरक्षण संसदेने दिलंय महिलांना, काही काळ असा येईल की पुरुषांना आरक्षण द्यायची पाळी येते काय की, अशी परिस्थिती आहे सध्या। मला वाटतं यार मी तुमच्या पार्टीचा आहे म्हणून तुमच्या पार्टीला बोलायला लागलोय की आपली पार्टी लय महाग पडायला लागली। उद्या परिस्थिती अशी येईल की जुने भांडं घासायचं, लेकरं सांभाळायचं काम आपल्याकडे येईल, आपली बायको मात्र मस्त ऑफिसात जाऊन काम करेल, अशी परिस्थिती काही काळानंतर येणार आहे। बघा कशी चर्चा करायला ती खाली, तुम्हाला काय फरक पडत नाही मिळून, तुम्ही निश्चित काम। आज या गुणवत्तेच्या बाबतीत सुद्धा ग्रामीण भागामध्ये जवळपास 2500 विद्यार्थी, गुरुजी बरोबर आहे का? 2500 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलं जात आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात मला वाटत नाही धाराशिव मध्ये भूम सारख्या ठिकाणी, परंड्यासारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देणारी दुसरी कुठली संस्था असेल। मला वाटतं खरंच ह्या संस्थेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आता सोनगिरीचे लोक आलते, गुरुजी आम्ही 10 लाख रुपये दिले म्हणजे आमच्या काय घरचं ऊसाचं आलेलं बिल दिलेलं नाही की सोयाबीनची आलेली पट्टी दिलेली नाही। तुम्ही खासदार म्हणून आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलं, लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या हक्काचा, तुमच्या अधिकाराचा, तुमच्याकडनं टॅक्सनं गोळा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च केला म्हणजे आम्ही आमची पाठ फुटून घ्यायचं काही एक कारण नाही। त्या पैशावर, त्या निधीवर अधिकार हा तुमचा आहे आणि तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च केले, त्याच्यामुळं आम्ही काय आमची पाठ फुटून घेऊन फार मोठेपणा घ्यायचं काही कारण नाही। ती आमची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे आणि ते आपण प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे। आपल्या भागाचा खासदार म्हणून सुद्धा काम करत असताना ज्या ज्या माणसाला, ज्या ज्या व्यक्तीला अडचण येईल, संकट येईल, त्या प्रत्येक अडचणीला, संकटाला जाऊन जायचं काम मी अखंडपणे मागच्या 4.5 वर्षामध्ये करत आलोय आणि
खऱ्या अर्थानं गुरुजी खासदार म्हणल्याच्या नंतर खासदाराच्या सुरुवातीच्या काळात चालू होते. वर्ष जात नाही, 2 वर्ष जात नाही, तर वर्ष तर खासदार दाखवा 500 मिळवा चालू होते. पण सुदैवानं मी तशी वेळ काय तुमच्या कुणावर येऊ दिलेली नाही. मी कायमस्वरूपी आपल्या सगळ्यांच्या संपर्कात आहे आणि शेवटी सामान्य माणसाला लोकप्रतिनिधी हा आपला वाटला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा भाग तो आहे. बाबांनो, मी निवडणुकीत सुद्धा सामोरं जात असताना सरळ सांगितलं होतं की ओमराजे दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या घरातला एक सदस्य, तुमच्या घरातला मुलगा, तुमच्या घरातला नातू, तुमच्या बहिणीचा भाऊ असं समजून तुम्ही त्या ठिकाणी ओमराजेला मतदान करा. ही मी सांगितलेलं आहे. का मला मताची गरज होती. पण बाबांनो, अखंडपणे मागच्या 4.5 वर्षात ते नातं तितक्याच अखंडपणे मी त्या ठिकाणी राबवत आलोय. कारण स्वतःच्या लेकराला, स्वतःच्या नातवाला, स्वतःच्या भावाला जितक्या अधिकारानं म्हणून काम सांगता येईल तेवढ्याच अधिकारानं सामान्यातली सामान्य माणसं मला काम सांगू शकतात आणि तितक्याच ताकदीनं मी त्यांची कामं, त्यांच्या अडचणी दूर करायचं काम मागच्या 4.5 वर्षात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी करत आलोय. आज आपली संस्था बघून निश्चितपणे